खरं तर आमचा प्रश्न सोपा आहे की गेली 65 वर्ष स्वतंत्र महाराष्ट्राकडून आपला स्वतंत्र मराठी माणसाला मराठी भाषेच्या भाषिक प्राणपाळ गरजेनुसार मिळालेले स्वतंत्र महाराष्ट्र असताना गेली 65 वर्षामध्ये सत्ता बदलल्या, सत्तेतील पक्ष बदलले, परंतु निश्चितपणाने एक गोष्ट मात्र सत्तेवर असणारी माणसं मराठीच होती. मग आज या परिस्थितीमध्ये का प्रश्न उपस्थित होत आहेत किंवा आम्हाला आमच्या मराठीसाठी, मराठी अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय, मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आम्हाला झगडावं लागतंय, मराठी शाळांसाठी आता आंदोलन करावी लागतात. म्हणजे आमच्याच भाषेसाठी, आमचं जे स्वतंत्र मराठी भाषिक राज्य, तिथे आम्हाला जर मराठीसाठी भांडावं लागत असेल, संघर्ष करावा लागत असेल, तर निश्चितपणानं जे काही प्रस्तावित राजकारणी होते यांची ही नक्कीच कुठेतरी यांची एक लाजिरवाणी गोष्ट आहे यांच्यासाठी, आणि ही गोष्ट सर्वांनी मान्य केली पाहिजे आणि त्यानिमित्तानं आपण कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे. म्हणून सर्व आता ज्या उपस्थित आहेत आणि अन्यही मराठी संघटना निश्चितपणाने याच्यात उतरतील आणि प्रस्तावित राजकारण्यांना कुठच्याही राजकीय पक्षाच्या विरोधातली संघटना काही आघाडी नाही, एक स्वतंत्र विचाराची फक्त आणि फक्त मराठीसाठी ज्या पद्धतीनं मराठीचे विचार दुय्यम ठेवून, मराठी माणसाला दुय्यम स्थान देऊन राजकारण केलं जातं, फक्त सोयीचं राजकारण वापरलं जातं, सोयीच्या भूमिका वापरल्या गेल्या आजपर्यंत, आणि म्हणून ही वेळ मराठी माणसावर आली आहे. संघर्ष करावा लागतो आपल्याच मातीत, आपल्या अस्तित्वासाठी, आणि ते थांबलं गेलं पाहिजे.